नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण एक असा केक बघणार आहोत ज्यामध्ये आपण तेल, तूप, बटर, दही ह्याचा वापर केला नाही आहे। आज आपण रवा केक बनवणार आहोत आणि तोही कुकरमध्ये। आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की तेल, बटर किंवा तुपाशिवाय कसा काय आज आपण रवा केक बनवणार आहोत, परंतु आज मी तुम्हाला अगदी 4 साहित्यामध्ये रवा केक बनवायला शिकवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता केकची रेसिपी बनवूया। या ठिकाणी मी 1 कप रवा घेतलाय, अर्धा कप साखर किंवा तुम्ही इथे पिठी साखर देखील घेऊ शकता आणि अर्ध्या कपाला थोडंसं जास्त इथे मी गरम दूध घेतलंय। दुधाचं प्रमाण आपण नंतर ॲडजस्ट करूया। एका भांड्यामध्ये इथे मी सर्वप्रथम गरम दुधामध्ये साखर विरघळवून घेणार आहे। इथे तुम्ही डायरेक्टली पिठी साखरेचा वापर देखील करू शकता। सुरुवातीला इथे मी फक्त पाव कप दूध घेतले, परंतु मी नंतर ह्यामध्ये दूध थोडंसं आणखीन वाढवणार आहे। आता ही साखर आपल्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला गरमागरम दुधाचाच वापर करायचा आहे। थंड दूध इथे वापरू नका। दूध आणि साखर व्यवस्थित मिक्स करून झाले। आता ह्यामध्ये आपण जो रवा घेतलाय तो ॲड करूया। अर्धा ते 1 कप इतकं दूध मी बाजूला गरम करून ठेवलंय आणि आता आपण ह्यामध्ये रवा मिक्स करून घेऊया आणि जशी आवश्यकता भासेल तसंच आपल्याला ह्यामध्ये दूध थोडं थोडं करून ॲड करायचं आहे। एकदम जास्त प्रमाणामध्ये दूध टाकू नका, नाहीतर मिश्रण आहे ते पातळ होईल आणि केक व्यवस्थित सेट होणार नाही। त्यामुळे अगदी गरज वाटेल तेवढंच थोडं थोडं दूध आपल्याला ह्यामध्ये ॲड करून ते मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणतः ह्यामध्ये मी पाव कप इतकं दूध आणखीन टाकले। आता आपण हे मिश्रण आहे ते अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवूया। साधारणतः रव्याचं मिश्रण झाकून ठेवून आपल्याला 25 मिनिटं झाल्यात। आता आपण कुकर प्रीहीट करायला ठेवूया। इथे मी कुकर ठेवला आणि त्यामध्ये अशा प्रकारे रिंग ठेवून घेते। आता आपण मीडियम फ्लेमवर हा कुकर व्यवस्थित प्रीहीट करून घेऊयात। इथे मी शिटी देखील काढून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये मीठ टाकून देखील प्रीहीट करू शकता। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायला ठेवायचे ते भांडं आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। ते मी सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतले आणि माझ्याकडे जो बटर पेपर आहे तो देखील इथे मी राऊंड शेपमध्ये कट करून तो ठेवून घेते। तुमच्याकडे जर का बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं मैदा डस्ट करून ह्याला घेऊ शकता। थोडंसं अगदी अर्धा चमचा इतका मैद्याचं पीठ सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेऊ शकता। आता तुम्ही इथे बघू शकतात मैद्याचं मिश्रण आहे ते फार कोरडे झाले। आता ह्यामध्ये आणखीन आपण गरम करून घेतलेलं थोडंसं दूध ह्यामध्ये ॲड करणार आहोत। आणि एक महत्त्वाचं म्हणजे इथे मी बारीक रवा वापरला आहे। तुम्ही जर का जाड रवा वापरणार असाल तर तो मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या। सुरुवातीपासून साधारणतः मला इथे पाऊण कप दूध लागलेलं आहे। दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकते, त्यामुळे थोडं थोडं करून दूध ॲड करा, एकदम दूध घालू नका। आता हे आपल्याला रव्याचं मिश्रण आहे ते 5 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे, त्यामुळे केक आहे तो छान सॉफ्ट आणि हलका होतो। रवा केक तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवले असतील, परंतु अशा प्रकारे एकदा रवा केक नक्की बनवून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता ह्या ठिकाणी तुम्ही इथे रवा केकमध्ये वेलची पावडर घालू शकता किंवा तुम्हाला व्हॅनिला इसेन्स किंवा कोणताही इसेन्स घालायचं असेल तो देखील घालू शकता। इथे माझ्याकडे पाइनॲपलचे इमल्शन आहे ते मी थोडंसं घालून घेते। अगदी अर्धी चमची इतके इमल्शन मी इथे घालते। माझ्याकडे इमल्शन होतं म्हणून मी ते घालते। इमल्शन म्हणजे त्यामध्ये कोणताही एक फ्लेवर आणि कलर ॲड असतो। ह्यामध्ये पाइनॲपलचा फ्लेवर आणि येलो कलर ॲड आहे। इथे तुम्ही इमल्शन किंवा इसेन्स घातलाच पाहिजे असं काही नाही। तुम्ही इथे वेलची पावडर जरी घातली तरी त्याने देखील स्वाद छान येतो। त्यामध्ये तुम्ही काजू बदामचे तुकडे देखील करून घालू शकतात। माझ्याकडे इथे हिरव्या कलरची टुटी फ्रुटी थोडीशी आहे ती देखील मी ह्यामध्ये घालते। तुमच्याकडे जर टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट्स असतील तर ते घाला किंवा नाही घातलं काही तरी देखील चालेल। आता एका ठिकाणी आपला कुकर आहे तो प्रीहीट झाला आहे। गॅस बंद करून घेतला आहे मी आणि मिश्रण देखील तयार आहे। अशा स्टेजला आपल्याला इथे ह्यामध्ये 1 चमची इनो घालून घ्यायचं। इथे मी लिंबू फ्लेवरचे इनो घेतलं आहे। तुम्ही इथे लिंबू फ्लेवर किंवा रेग्युलर फ्लेवरचे इनो वापरा, कोणत्याही दुसऱ्या फ्लेवरचे इनो वापरू नका। आणि मेन म्हणजे बरेच जण असं बोलतात की इनो घातल्यानंतर तुम्ही लगेचच ते
बॅटर मिक्स करून बेक करायला ठेवा। परंतु इनो घातल्यानंतर कधीही आपल्याला हे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकजीव झाल्यानंतरच आपल्याला ते मिश्रण आहे ते टिनमध्ये घालून घ्यायचं आहे। जर का तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलं नाही तर केक आहे तो व्यवस्थित बेक होणार नाही आणि सर्व बाजूने जर का इनो व्यवस्थित मिक्स झाला नाही तर तो केक देखील व्यवस्थित फुलून येणार नाही। त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित इनो मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला तो केक टिनमध्ये घालायचा आहे। आता आपला कुकर देखील प्रीहीट आहे आणि टिनला देखील मी ते तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे। आता आपण हे मिश्रण ह्यामध्ये व्यवस्थित ओतून घेऊया। आता वरून पुन्हा मी थोडंसं इथे टुटी फ्रुटी घालून घेते। अगदी ऑप्शनल आहे, असेल तर घाला, स्किप केली तरी देखील चालेल, परंतु केक दिसायला छान दिसतो। आता आपण हा केक टिन आहे तो कुकरमध्ये ठेवून देऊयात आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला हा 35 ते 40 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे। 35 ते 40 मिनिटांनंतर तुम्ही एकदा हे चेक करून घ्या झाला आहे की नाही। अगदी टूथपिक घुसवून बघितली किंवा चाकू घुसवून बघितली आणि ती क्लीन आली की समजायचं केक आहे तो परफेक्ट झाला आहे। आणि थोडंसं जर का बॅटर टूथपिकला किंवा चाकूला लागून आलं तर समजायचं की थोडंसं बेक व्हायचं आहे। मग तुम्ही आणखीन 2-3 मिनिटं तो केक बेक करून घेऊ शकता। आणि मेन म्हणजे आपल्याला कुकरची शिट्टीही काढून ठेवायची आहे बेक करताना। ओव्हनला देखील जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 10 मिनिटं आधी प्रीहीट करून घ्या आणि नंतर 35 ते 40 मिनिटांसाठी बेक करून घेऊ शकता। आता हा पूर्णतः थंड झाला केक, आपण हा डिमोल्ड करून घेऊया। बटर पेपरचा वापर केल्यामुळे अगदी सहज केक आहे तो डिमोल्ड होतो। आपण केक बेक करण्यासाठी कोणत्या भांड्यात ठेवतो म्हणजे तो पसरट आहे की खोलगट आहे त्यानुसार थोडंफार कमी जास्त टायमिंग लागू शकते। त्यामुळे अगदी 35 ते 40 मिनिटाच्या आसपास एकदा केक नक्की चेक करा आणि नंतर जर का हवा असेल तर तुम्ही आणखीन तो थोडा वेळ बेक करू शकता। आता केक पूर्णतः थंड झाल्यानंतर आपण तो डिमोल्ड करून कापून घेतला आहे। तुम्ही ते बघू शकतात, अगदी परफेक्ट असा रवा केक तयार झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक तयार होतो। नक्की एकदा अशा प्रकारे तेल, तूप, दही वगैरे न वापरता केक नक्की बनवून बघा आणि केक कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।